नमस्कार, मी महेश देशिंगकर. आणि मी स्वाती रेशिंकर. 69 अरुणाताई या उपक्रमात सहभागी होताना आम्हाला दोघांना अतिशय आनंद होत आहे. आज आम्ही महादेवी या कथेचं अभिवाचन करणार आहोत. महादेवी. पाऊस थांबला होता, पण जमिनीतली ओल अजून हटली नव्हती. खडकांवर शेवाळ लटकत होतं. रानझुडपांचा उग्र भिरभिरता वास ओल्या हवेत भरून राहिला होता. कातळांवरच्या लहान लहान खाचांमधून पाणी चमकत होतं. जास्वंदी आणि कण्हेरी नुसत्या देवळालगतच फुलांनी लहटल्या होत्या असं नव्हे, तर डोंगराचे उतारही त्या गुलाबी लाल फुलांनी दाटले होते. वरद नागय्यानं पूजा पुरी केली. मनोभावे नमस्कार करताना त्याचे डोळे भरून आले. महादेवी आज पूजा पाहण्यात उठून चालू शकेल असं काही त्याला वाटलं नाही. काळ्याभोर तुकतुकीत दगडाचं शिवलिंग, त्यावर वरद नागय्याच्या कुशल हातांनी रचलेली नाना प्रकारची नाना रंगांची फुलन पानं, भस्माचे रेखीव पट्टे. शिव किती सुंदर आहे. उगाच मी महादेवीला त्यांना पूज घातली. मनातल्या मनात तिच्यासाठी प्रार्थना म्हणून नागय्या देवळाबाहेर आला. झळझळीत ऊन पडलं होतं आणि श्रीशैलाचं अरण्य त्याच्या दृष्टीसमोर तृप्त पसरलं होतं. नागय्या पाय वाटेनं कदलीपणाकडे चालू लागला. वाट निसरडी झाली होती, शेवाळली होती, पण नागय्याच्या पायांखालची होती. तो अंगठ्या एवढा होता तेव्हापासून या डोंगरावरच होता. त्याचे आईबाप कोण होते ते त्याला माहीत नव्हतं. कुणीतरी त्याला रुद्रलिंगप्पाजवळ आणून सोडलं तेव्हा तो अवघा 2 वर्षाचा होता. त्यांच्याजवळच तो वाढला. श्रीशैलाचं अरण्य हेच त्याचं घर बनलं. मल्लिकार्जुन शिव हेच सर्वस्व झालं. देवाच्या आणि देवभक्तांच्या सेवेत रमणं हा त्याचा सर्वात मोठा आनंद झाला. रुद्रलिंगप्पा केव्हाच कैलासवासी झाले. नागय्याचं वय देखील 50च्या जवळ पोहोचलं होतं. महादेवीला तर तो वडिलांच्याच ठिकाणी वाटायचा. तिचं या श्रीशैलावर दुसरं होतं तरी कोण? अर्थात तिला तिच्या मल्लिकार्जुनाशिवाय दुसऱ्या कुणाची जरुरी नव्हती. श्रीशैलावर प्रथम आली तो दिवस नागय्याला आठवा आणि तो स्वतःशीच जरासा हसला. त्याची फजिती तिनं किती सहज केली होती. किती सहज त्याचा खोळेपणा उघड केला होता. ते दिवसही असेच होते. भाद्रपदातल्या मिश्किल पावसाचे दिवस. रान हिरव्यानं नुसतं लसलसलं होतं. नागय्या आपल्या कुटीसमोर उभा होता आणि त्याला ती येताना दिसली. पाय वाटेनं डोंगर चढत येणारी मुलगी. 20-1 वर्षाची असेल, म्हणजे मुलगीच की. लखलखीत गोरी. असं तेजस्वी गोरेपण क्वचितच दिसतं. पण खरं सांगायचं तर हे सगळं आपल्याला नंतरच दिसलं म्हणा. आधी दिसली ती फक्त स्त्रीची गोरी काया. काळ्याभोर लांब सडक केसामधून इथं तिथं प्रकट होणारी सोनसळी काया. नागय्या स्तब्ध, अगदी स्तब्ध होऊन पापणी न हलवत ते अद्भुत पाहत राहिला. एकही वस्त्र देहावर नाही. तरुण घाटदार देह, घनदाट केसांनी त्याला झाकलं होतं तेवढंच. चेहऱ्यावर शांत हसू, डोळे स्वच्छ, निरागस. ही खरीच कोणी मानवी स्त्री आहे की योगमाया दाखवणारी कोणी ईश्वरी कल्पना? नागय्या आपल्या जागेवरून थोडा पुढे झाला. वाटेवर येऊन उभा राहिला. ती जवळ आली, अगदी जवळ. तो चुळबुळत म्हणाला, कुणाला तरी शोधतेस? तिचं बहुधा त्याच्या एकेरी संबोधनाकडे लक्ष नसावं. अजिबात न रागवता ती म्हणाली, हो ना, माझ्या प्रियकराला शोधत इथवर यावं लागलं. नागय्याची नजर तिच्यावर पुन्हा एकदा फिरली. ये, आत ये, तो तिला म्हणाला. तेव्हाचा घोगरा आवाज आपलाच आहे हे त्याचं त्यालाही खरं वाटेल. महादेवी त्याच्या मागून त्याच्या कुटीत आली. तिनं सगळीकडे भिरभरून पाहिलं. नागय्याच्या मनातून गंधकाचे उष्ण झरे खळखळत निघाले जणू. त्या लोटात नागय्याची विचारशक्तीच हरवली. त्यानं महादेवीचा हात धरला. एक उष्ण मऊ स्पर्श. नागय्या बेभान झाला. त्यानं तिच्याकडे पाहिलं. ती हसली, अगदी मधुर, आणि मान हलवत म्हणली, छे, इथे नाहीच तो. अशा रूपात मी त्याला पुष्कळ वेळा पाहिलं आहे, पण मला माहीत आहे की हे रूप खरं नव्हे, फसवं आहे.
तिनं म्हणलं आणि नागय्या चाचरला. काय बोलते आहेस तू? अजूनही त्यानं तिचा हात सोडला नव्हता. माझा मल्लिकार्जुन वासनेत सामावणारा नाही बाबा. तुमच्या कुटीत ये म्हणालात. मला वाटलं श्रीशैलावरच्या या भक्त भाविकाच्या घरी त्याची एखादी झलक मिळेल, पण नाही मिळाली. तुम्ही माझी निराशा केली. बाबा, का असं केलं? हे निंद्य ओंगळ रूप का दाखवलं? देह म्हणजे नुसती रक्तामासाची कावड आहे हो. त्यातली गंगा मला दाखवा. आणि नागय्याचं नुसतं पाणी पाणी झालं. 18-20 वर्षाची ती कोवळी मुलगी तशीच मधुर हसत होती. पूर्ण उन्मनी मुलगी. चेहऱ्यावरचा मूलपणा जरा सुद्धा कमी नाही. हिला हा पिसेपणा कधी जडला असेल आणि कसा? त्यानं विचारलं. अशी का हिंडतेस अंगावर काही न ठेवता? आवरण चढवून लपवण्यासारखं काही मौल्यवान नाही माझ्याकडे बाबा. चिखल भरलेली फाटकी जोळी आहे नुसती. तसंच गोड हसू, तसाच मृदू स्वर. नागय्या तिला घेऊन मल्लिकार्जुनाच्या देवळात आला. ही विजेची झणझण आणि हे विलक्षण वैराग्य. रसायन अजब आहे खरं, तो मनाशी म्हणत होता. गाभाऱ्यातला शिव त्याच्या हातच्या फुलांनी सजला होता. नागय्यानं मान वळवून तिला विचारलं, तुझं नाव? महादेवी, ती पुटपुटली. तिचे डोळे समोरच्या शिवलिंगावर खिळून गेले होते. हळूहळू, अगदी हळूहळू तिचा देह सैल होत गेला. अवयवांवरचा ताबा नाहीसा व्हावा तसा एक प्रकारचा शिथिलपणा आला. चेहऱ्यावरचं हसू थोडं मंदावलं. डोळे एका चमत्कारी गूढतेनं चमकत राहिले. नागय्या मंत्रचळ्यासारखा तिच्या या भावावस्थेकडे पाहत होता. तसे श्रीशैलावर अनेक साधू बैरागी आहेत. तांत्रिक साधक मुक्काम करीत. मल्लिकार्जुनाच्या कृपाछत्राखाली नाना प्रकारचे भक्त उपासना साधना करीत. अनेकांच्या अघोरी साधना नागय्यानं पाहिल्या होत्या. हटयोग्यांचं आचरण त्याला नवं नव्हतं की योगिनी भैरवी त्याला अपरिचित नव्हत्या. पण महादेवी निराळीच होती. रूढ अर्थानं ती भैरवी नव्हती. रूढ अर्थानं सामान्य भाविक स्त्री नव्हती. नागय्याला तिच्या असण्याला काही नावच देता येईना. तिचा भावावेग ओसरून ती मूळ स्थितीला येईपर्यंत नागय्या तिच्याजवळ बसून राहिला. जणू या मुलीला सांभाळण्याचं काम मल्लिकार्जुनानंच त्याच्या शिरावर दिलं होतं. हा विचार मनात आला आणि नागय्या चमकला. त्यानं शिवलिंगाकडे नजर टाकली. त्याचा महेश्वर त्याच्याकडे पाहून कौतुकाने हसतो आहेस त्याला वाटलं. तो स्वतःशीच जरा लाजला. महादेवीशी नुकत्याच झालेल्या भेटीचा तो पहिला प्रसंग अगदीच विचित्र होता खरा, पण त्या तात्कालिक शर्मिंद्या प्रसंगातून उदयाला आलेली वडिलकीची भावनाही नागय्याला सर्वस्वी नवीन होती. 50शीकडे झुकणारा ब्रह्मचारी नागय्या प्रथमच महादेवीकडे पाहताना आता निराळ्या अधिकारानं पाहू लागला. स्वतःमधलं हे आकस्मिक परिवर्तन खुद्द नागय्यालाही धक्का देणारं होतं. पण मल्लिकार्जुनासमोर ते काय लपवायचं? वासनेची ती लहानची लाट आली आणि गेली. आता पायाशी होती ती आपुलकीची, काळजीची एक चिमुकली शिंपली. ती उघडायचं धैर्य नागय्याजवळ नव्हतं, पण ती उचलायची की नाही याचा विचारही त्याने केला नाही त्यापूर्वीच त्यानं ती मुठीत धरली होती. स्वतःच्या या अधीरेपणाचीच त्याला लाज वाटली. महादेवी हल्ली. तिच्या नजरेतली गूढ हरवलेपणाची भावना मालवली. आपण कुठे आहोत याचं तिला क्षणभरात भान आलं. नागय्याकडे वळून ती हाक मारली, बाबा. नागय्या थोडा संकोचला. मग म्हणाला, इथं राहणार आहेस की जाणार आहेस? महादेवीने शिवलिंगाकडे नजर टाकली. देव म्हणेल तसं बाबा, पण आज फार दिवसांनी मन शांत झालं आहे. तर मग इथंच राहा, नागय्यानं म्हटलं आणि महादेवी श्रीशैलावरच राहिली. रुद्रलिंगप्पांनी डोंगरावर वाढवलेली सुंदर केळीची बाग होती. त्या केळीबनालाच लागून डोंगरात लहानशी गुहा होती. नागय्यानं महादेवीला तर घर दाखवलं. महादेवी हरकून गेली. रोज सकाळ संध्याकाळ तो तिच्यासाठी प्रसाद नाही तेवढाच महादेवीला माणसाचा सहवास. एरवी ती आणि थंडगार दगडी गुहा, दाराला केळीचं हिरवीगार तोरणं. नाही म्हणायला भल्या पहाटे नागय्याची पूजा आटोपली की ती देवळात येई आणि पुष्पमंडित शिवाचं दर्शन घेई. पण ते नागय्याच्या समाधानासाठी. असंच अलीकडे नागय्याला वाटत होतं. तिला आता गाभाऱ्यातल्या शिवलिंगाची एकाची जरुरीच वाटत नसावी. झाडा पानांमधून, वाऱ्या पावसामधून तिला त्याचा आवाज ऐकू येईल. दगडधोंड्यांमधून, माती पाण्यामधून त्याचा स्पर्श तिला होईल. तिची गुहा हाच त्याचा गाभारा बने. कदलीबन हेच त्याच्या विहाराचं उद्यान. कदलीबनाबाहेर तिचं पाऊल क्वचितच पडे आणि आता तर ती 2 पावलं चालवूही शकत नव्हती.
कसल्या आजारानं तिला घेरलं होतं कोण जाणे. एवढी उमलत्या तरुण वयातली पण ती नुसतीच क्षीण होत चालली होती. चालता चालता नागय्या थबकला. जर समजा पायथ्याच्या गावातून एखाद्या वैद्याचं औषध आणलं तर? अर्ध्या वाटेतून तो तसाच मागे वळला आणि 4 पावलं टाकली नाही तो पुन्हा थबकला. आधी तिलाच विचारलं पाहिजे. अलीकडे तर तिचं मन फारच हल्लक झालं होतं. न जाणो तिला आवडलं नाही तर? नागय्याला तर तिच्या आवडीनिवडी कधी कळल्याच नव्हत्या. तिचं मन म्हणजे नुसतं आळवावरचा थेंब होता. नागय्या हळूहळू बापाच्या मायेने तिच्यात गुरफटत गेला होता खरा, पण त्याला मनात अगदी आत सारखं वाटे, बरं झालं की ही माझी लेक झाली नाही. जिचं हसणं आणि रडणं एकच आहे, जिचं असणं आणि नसणं एकच आहे, अशी ही विलक्षण मुलगी. हिला मी कसं काय सांभाळलं असतं? मल्लेशाची पत्नी म्हणून वावरते ही. हिला मी जगाच्या रहाटीत कुठं कसं ठेवलं असतं? वस्त्राची तर सोडाच, हिला देहाचीही गरज नाही. हिच्या पिशा आत्म्याला कसा समजू शकलो असतो मी? बरं झालं, खरंच फार बरं झालं. माझी बेचैनी, माझी अस्वस्थता पुष्कळच कमी आहे आता. बापाच्या अस्वस्थतेपेक्षा निश्चितच वेगळी आहे, कमी आहे. पण ती कमी नव्हती. नागय्या सध्या जगत होता तो फक्त महादेवीसाठी. पूर्वी मल्लिकार्जुनाच्या देवळात त्याचा सारा दिवस जाई. जास्तीत जास्त वेळ देवाच्या सानिध्यात तो असायचा. अंधार पडेपर्यंत असायचा आणि कित्येकदा रात्रीही. पावसाळी रात्री रानामधून असंख्य काजवे चमकत असताना तो कधी पूर्ण भिजून देवळाच्या प्राकारात अन्यमनस्क फिरत राहायचा. कधी अश्विनातलं लख्ख चांदणं अंगावर घेत शिवस्तुती गात राहायचा. कधी एखाद्या तांत्रिकाच्या साधनेत साक्षीभावांना सहभागी व्हायचा, तर कधी एखाद्या बेहोश भैरवीला आधार देत तिच्या मेळ्यात पोचून द्यायचा. पण आता पहाटेची पूजा आटोपली की नागय्या थेट कदलीवनाची वाट चालू लागायचा. महादेवी कधी भानावर असायची, कधी नसायची. आज कशी असेल? नागय्या स्वतःशीच पुटपुटला. केळीच्या पानांवर पाण्याचे असंख्य हिरे नुसते लखलखत होते. गार हिरवा प्रकाश वाटेवर सांडला होता. नागय्याला आठवलं, महिनाच झाला असेल एकदा ती इथं या बनात तशी पाहिली त्याला. तशी म्हणजे तरी कशी म्हणायची? केळीच्या भल्या मोठ्या पानात स्वतःला पूर्ण लपेटून, जणू त्या पानाच्या गाभ्यातूनच उमलणारी केळ. जणू नव्हतीच ती माणूस, होती निसर्गाचाच एक अंश, त्या कदलीवनात डोलणारी एक कदली. आता गुहेच्या दाराशी येऊन नागय्यानं हात दिले. महादेवी! क्षीण आवाजात प्रतिसाद आला. नागय्या आत आला. एका कुशीवर ती मलूल पडली होती. नागय्या तिच्याजवळ उकिडवा बसला. काय ही तुझी अवस्था पोरी? हे बघ, मी आजच खाली गावात जातो, औषध आणतो तुला काहीतरी. येत असेल तर वरून आणतो वैद्याला. महादेवी हसली, नुसतीच हसली. नागय्याला वाटलं हे हसू तेवढंच मधुर राहिलं आहे, त्यात जरा सुद्धा उणेपणा नाही. का हसतेस ग? त्यानं विचारलं. म्हणाली, बाबा माझा रोग आता या लोकीच्या औषधानं बरा होणार नाही. असं कसं पोरी? काहीतरी उपाय मिळेल ना? उपाय तर चालू आहे नव्हे का? महादेवी म्हणाली. नागय्या असमंजस तिच्याकडे पाहत राहिला. तेव्हा ती कष्टानं उठून बसली. म्हणाली, बाबा मल्लिकार्जुन माझा वैद्य, त्यानं आता मला त्याच्याच घरी नेऊन ठेवायचं ठरवलंय. खरंच हो, मला तो सारखा चल म्हणतोय. आता एक करा, मला प्रसाद नको. उद्यापासून इकडे यायचं नाही, प्रसाद आणायचा नाही. नागय्या तिच्याकडे एकटक बघत होता. त्याला वाटलं कुणासाठी गेली कित्येक दिवस जगतो आपण? ही आपली नव्हतीच कधी, इथल्या कुणाचीच नव्हती. पण मग हिने जन्माला यायचंच होतं तर यायचं होतं देवळातली नादमाधुरी घंटा हो, डोलायचं होतं बेलाच्या झाडाखाली तुळस मंजिरी हो, पूजेच्या तपकातला टप्पोर धोत्र्याचं फूल होऊन जायचं, नाही तर साण्यावर थपथपलेली चंदनोटी होऊन जायचं. ही माणूस होऊन का आली? कशाला ही कर्पूर गौर चंद्रावतीचं रूप घेऊन आली? माझी परीक्षा तर पाहत नाही मल्लिकार्जुन. नागय्या उसासला. बाबा, महादेवी नवला नमस्कार. आता हसू आलं ते नागय्याच्या ओठावर. ठीक आहे पोरी, तू सांगशील तसं करेल, तो भरल्या आवाजात म्हणाला आणि उठला. त्याच्या चेहऱ्यावरचं ते हसू पाहताना महादेवीला समजलं की त्याला समजलं आहे थोडंसं. मग आजच ते सगळं का करू नये मनातलं? तिनं नागय्याला थांबवलं. म्हणाली, बाबा मला बाहेर घेऊन चलता केळी खाली. नागय्यानं तिला उचलून बाहेर आणलं. केळीची 2 मोठीशी पानं तोडून बिछाना केला. महादेवी म्हणाली,
आजचा दिवस माझ्या बोलण्याचा, मला अडवू नका. काय सांगायचं आहे हिला, नागय्या स्वतःशी बोलला. महादेवी मात्र वर माथ्यावर हालणाऱ्या हिरव्या पानांकडे पाहत राहिली क्षणभर आणि लहान मुलानं मूठ उघडावी तसं तिचं सगळं आयुष्य तिनं शब्दात उघडं केलं. नागय्या ऐकत राहिला. ज्योत लावावी तसा त्याच्या मनभर उजेडाचा मृदू उबदार भास थरथरत गेला. जराशानं तो उठला आणि थोडं पाणी आणून त्यानं तिला पाजलं. आत नेऊ, त्यानं विचारलं. तेव्हा ती मानेनच नको म्हणाली. क्षणभर नागय्यानं तिच्या मस्तकावर हात ठेवला आणि मागे वळूनही न बघता तो झपाझप परत निघाला. त्याला ठाऊक झालं होतं की आता महादेवी त्याला पुन्हा दिसणार नव्हती. पाठमोऱ्या नागय्याला थोड्या वेळ पाहत राहिली महादेवी. कोण कुठला माणूस, पण अगदी अचानक आज त्याला महादेवी समजली होती की त्याला मल्लिकार्जुनानंच पाठवलं होतं. असेल, तसंच असणार. तिच्या मनातून मल्लिकार्जुनाच्या स्मरणासरशी एक उष्ण असोशी झरू लागली. वर केळीची पानं गार वाऱ्यानं हालत होती. कण्हेर जास्वंदीची फुलं डोलत होती. पिवळे रसरशीत केळीचे बुंदे ताठ उभे होते. खाली लसलसती हिरवळ मौसूद कालीच्यासारखी पसरली होती. महादेवीला वाटलं मल्लिकार्जुनाच्या भेटीचा तो क्षण आता फार दूर नाही. वेदी तर सजलीच आहे. पाचूची ही जमीन आहे. सोन्याचे खांब आहेत. माणकांचं छत आहे. मीही आले आहे. आता एवढ्यात कोणत्याही क्षणी तो येईल. माझा हात धरेल, स्वीकार करेल. खरंच आता फार वेळ नाही. तिला आपल्या शिमोग्याजवळचं लहानचं उडतडी गाव आठवलं. आपलं प्रशस्त दुमजली घर आठवलं. त्या घरात ती होती फक्त निर्मल शेट्टींची मुलगी. खूप प्रेम होतं तिथे, खूप माया होती. पायातून तो बंध सुटणं अवघड होतं. आठवलं आणि महादेवीनं खोल श्वास घेतला. त्या घरानं तिचं पिसेपण किती समजून घेतलं होतं. तिला किती जपलं होतं, सांभाळलं होतं. लोकांचा हसणं, कृत्सित बोलणं सगळं जणू परतवून लावत त्या घराच्या भिंती तिच्याभोवती ठाम उभ्या होत्या. पण राजाला कोण अडवणार? सर्वसामान्यांचं चिमुकलं जीवन आणि सत्तेचा अजस्त्र बळकट पंजा. महादेवीचं कुटुंब राजा कौशिकानं सहज चिमटीत धरून चिरडलं. त्याला म्हणे महादेवी हवी होती. आता कौशिकाची आठवण आली आणि महादेवीला हसू आलं. तो का क्षत्रिय राजा म्हणायचा? चांभाराचा लोभ धरणारा चांभार असतो. धन्वंत आत्मा त्यानं स्वप्नातही पाहिला नव्हता. किती शांतपणे त्याला तिनं समजावलं होतं. तिचं आणि चन्न मल्लिकार्जुनाचं नातं जगावेगळं होतं खरं, पण ते समजून घेण्याची ताकद असणारी माणसं इतकी दुर्मिळ का असावीत? बसवांना किती सहज समजलं. अल्लम प्रभूंना आणि अक्क नागमलला कसं आपसूक उलगडलं. पण कौशिक क्षुद्रच होता. त्या दिवशी बळजोरीनं त्यानं आपल्या वस्त्राला हात घातला आणि आपण त्याच्या क्षुद्रपणानं नीचपणानं संतापलो. तो संताप केवळ कौशिकाचा नव्हता, केवळ त्याच्या कामुक दृष्टीचा नव्हता. तो देहस्वितेचाच संताप होता. शरीर ही गोष्ट एवढी अडचणीची ठरू शकते या माणसाला, एवढी बळजोरीला, बलात्काराला, अन्यायाला प्रवृत्त करू शकते. अपार शक्तिशाली असतो म्हणतात आत्मा. मग त्याला हे तुच्छ शरीर एवढं छळू शकतं, बांधून ठेवू शकतं. एका वादळी आवेगासरशी आपण वस्त्र फेडून टाकली सगळी आणि उभ्या राहिलो कौशिकापडे तशाच निखळ देहानिशी. आणि मग गोंधळून गेलेल्या, हत्तबुत्त झालेल्या त्या मूर्ख पुरुषाला हसत सुटलो. तशाच हसत तिथून बाहेरही पडलो नव्हे का? आताही त्या आठवणीनं महादेवीला थोडं हसू आलं. मुक्तीच्या वाटेवरची ती पायरी सोपी नव्हती असं आत्ता वाटतं, पण त्या क्षणी किती बेभानपणे आपण ती ओलांडली होती याची तिला जाणीव झाली. तिनं हलकेच कूस पालटली. वेदना पायांपासून मस्तकापर्यंत सरस. समोरच्या गवतपात्यांवर पाण्याचे नाजूक थेंब चमकत होते. कोवळ्या पिवळ्या रंगाची 2 फुलपाखरं इथं तिथं भिरभिरत होती. साईसारखं मौशार ऊन सगळीकडे मुक्त निथळलं होतं. जणू सगळ्यांनी लग्नाची हळदच लावली आहे. महादेवीला प्रवासात भेटलेलं वराड आठवलं. लग्न आटोपून परत चाललेलं वराड. कौशिकाच्या राजवाड्यातून ती बाहेर पडली तेव्हा ती नुसतीच निर्वस्त्र नव्हती, निस्संगही होती. अशा अवस्थेत कुठलं घर, कुठली लौकिक नाती? ती गाव सोडूनच निघाली. कुठं जायचं हे माहीत नव्हतं, पण मल्लिकार्जुनाच्या चिंतनात निर्विघ्न काळ कंठता यावा एवढीच इच्छा होती. त्याच्याशिवाय दुसरं कोणीच तिला नको होतं. चालता चालता वाटलं की कल्याणी नगरीत जावं.
तिथं अल्लमप्रभू आहेत, बसवेश्वर आहेत. तिथं अनुभव मंडपातला शून्य सिंहासनाचा स्वामी आपल्याला वाट दाखवे. आणि ती शिमोग्यावरून गुलबर्ग्याकडे निघाली. कल्याणी नगरी तिथं जवळच होती, पण मधलं अंतर केवढं आणि महादेवी अशी अर्धतंद्रावस्थेतली. त्यावेळीची स्वतःची अवस्था तिला आजही स्पष्ट स्मरत होती. फार कमी वेळात ती शुद्धीवर असायची. एरवी एक प्रकारचं संमोहनच. तशात एकदा ते वराड भेटलं. त्यांनी वाटेवर मुक्काम टाकला होता. गाड्या सोडलेल्या, बैल विसावा घेणारे, उतरती संध्याकाळ, विहिरीवरून पाणी शेंदणाऱ्या बायका, बापे झाडांखाली पडलेले, चुलानं पेटवलं आहे, काही वेळ शिस्त आहे, नवी नवरी आणि तिच्या भोवती पोरांचं कोंडाळ. महादेवी सारं बघते. ती सावध आहे, भानावर आहे, पण पोरांची दृष्टी तिच्याकडे जाते आणि ती किंचाळून उठतात. पोटऱ्यापर्यंतच्या लांब दाट केसांनी तिनं अंग झाकलं आहे, पण ती धुळीनं भरली आहे, मलूल झाली आहे. अंगावर वस्त्र नसलेली सुंदर बाई अशा संध्याकाळी एकाएकी समोर आलेली पाहून माणसं घाबरतात. प्रौढ जाणत्या बायका झटकन नव्या नवरीला दूर खेचतात. कोणी बाप्या तिच्या अंगावर खसकन ओरडतो. ती हात सोडते, पुढे चालायला लागते आणि काही कळेच्या आत कुठूनशी ती नवी नवरी तिच्या मागून धावत येते. ती पाहते तर काकण भरल्या हातावर 2 पिवळी धमक्क केळी. मुलगी हात पुढे करते, बोलत नाही. तिच्या काजळानं भरलेल्या डोळ्यांमध्ये स्निग्ध गोडवा असतो. हात अजून हळदीचा रंग प्यायलेला. जीवनाचं ते आश्वासन, तो प्रसाद महादेवी नाकारत नाही. पण आज तिनं नागय्याचा प्रसाद नाकारला आहे. आता तिला जीवनाकडून काहीच नको आहे. त्याच्या स्पर्शाची, दिलाशाची तिला जरुरीच नाही. ती इथं कदलीवनात आली आणि हळूहळू जीवनाशी असलेले तिचे सगळेच बंध सैलावत गेले. श्रीशैलाचं अरण्य म्हणजे मल्लिकार्जुनच तर होता. तिला वेडून, तिला कवटाळून तो तिला सारखं विचारत होता, मला ओळखलंस ना? ओळखलं मी तुला, महादेवी पुटपुटली. तू अरण्य होऊन आलास, अरण्यातले देववृक्ष होऊन फुललास, प्राणी पाखरं बनून वावरलास, सर्व भर झालास. आता मला तुझा चेहरा दाखव ना, मला उचलून घे ना. बसवेश्वर तिला म्हणाले होते, तू श्रीशैलावर राहा महादेवी, तुला शांती मिळेल. त्यांनी तिची तहान किती अचूक ओळखली होती आणि त्यावरचा उपायही कसा नेमका जाणला होता. महादेवीला बसवांचं पहिलं दर्शन आठवलं. त्यांचा सहकारी किन्नरी बोमय्या तिला वाटेतच भेटला होता. त्यानं तिच्याविषयी शिवशरणांना पुष्कळ काही सांगितलं होतं, पण ते सारं तिला नंतर कळलं. ती अनुभव मंडपात पोचली तेव्हा तिथं शिवभक्तांचा मेळाच होता. स्त्री पुरुष मंडळी जमलेली. त्या गर्दीतून सरळ अल्लमप्रभूंपर्यंत पोहोचली. भोवतीचा कोलाहल थांबलेला. अल्लमप्रभू तिला काही विचारणार तेवढ्यात शेजारी बसलेल्या तरुण शिवभक्तांना म्हटलं, ही माझी आई महादेवी. महादेवीनं चमकून पाहिलं. काळा सावळा तरतरीत चेहरा, भस्मचर्चित कपाळ, माथ्यावर दाट काळे केस, ते सरळ नाक, पातळ हसरे ओठ. एक दिवस तिनं स्वप्नात आपलं बाळही पाहिलं होतं, नव्हे का? तिचा मल्लिकार्जुन तिला हसून म्हणाला होता, हा तर मीच आहे तुझ्यामधून वाढलेला. ते बाळ हसू बसवांच्या ओठी पाहिलं आणि महादेवी निरभ्र हसली. इतकं निष्पाप फक्त बाळच असू शकतं. तिचं बाळ स्त्री नाही की पुरुष नाही, फक्त निरागस मूलपण. तिच्यात आणि बसवांमध्ये त्या मूलपणाचीच तर नाळ होती. महादेवीला तिथं खरंखुरं माहेर भेटलं. तिच्या मुलासकट तिचं त्या माहेराला अपार कौतुक होतं. तिच्या जगावेगळ्या अस्तित्वाची समंजस दखल घेतली ती फक्त अनुभव मंडपानं. ती मनोमन हरकली. पहिल्या वेळी, फक्त पहिल्याच वेळी तिला आपल्या वस्त्रहीन देहाविषयी बोलावं लागलं. त्याचा बंध, त्याचा अडथळा सांगावा लागला. नंतर मात्र सारंच स्वाभाविकपणे स्वीकारलं गेलं. कल्याणीच्या 8-10 दिवसांच्या लहानशा मुक्कामात भेटलेले शिवभक्तांचे कितीतरी चेहरे महादेवीच्या स्मरणातून वर आले. पण कुणामध्येच न भेटलेली शांती, मनाची अस्वस्थता, तळमळ, हरखलेपणाच्या तळाशी सतत उरलेली तकमकती व्याकुळ ओढ बसवांनी तेही जाणलं. त्यांनी तिला श्रीशैलाची वाट दाखवली. तिला निरोप देताना तिच्या पायाला हात लावून ते म्हणाले होते, पुन्हा भेटशील ना? महादेवीनं उत्तर दिलं नव्हतं. मात्र ती मनोमन म्हणाली होती, भेट अटळच आहे नाही का? बदलत्या नात्यांनी भेटील. या जन्मी आई झाले आहे, पुढच्या जन्मी बहीण होईल,
कधीतरी मुलगी होईल, भेट होणारच आहे. कुठून तरी पाखराचा गोड टपोरा स्वर तिच्या कानांवर आला. मल्लिकार्जुन आता अगदी हाकेच्या अंतरावर आला आहे. वाऱ्यावर त्याचा मंद सुगंधी श्वास जाणवतो आहे. त्याच्या गळ्यातल्या हारांमधली फुलं घमघमत असतील, अंगाला भस्म विलेपन असेल, माथ्यावर आभाळाची कोर चमकत असेल. हे खळाळत बाजूनं वाहणारं पाणी त्याच्या जटेतलंच तर आहे. अवघा श्रीशैलच मल्लिकार्जुन होऊन तिच्या मनासमोर ठाकला. हात पुढे करून हसू लागला आणि गाढ सुखानं काठोकाठ भरून तिने डोळे मिटून घेतले, तृप्त, शांत.